नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये. आता जुलै महिन्याचं वितरण आज झालंय का? तर नाही. हे बघा कसं होतं ना, आपल्या सगळ्या सोशल मीडियाला चुकीच्या कमेंट येत असतात. आता त्या चुकीच्या कमेंट आहेत हे मला कळतं, पण मी तुम्हाला कसं सांगू त्या चुकीच्या कमेंट आहेत म्हणून, बरोबर? म्हणून मला व्हिडिओ शेअर करावा लागतो. तसं मी आज दुपारी पण एक पोस्ट केलेली आहे की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. अजून वितरण सुरू झालं नाही. ज्यावेळेस वितरण सुरू होईल माझा व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे. तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला वितरणाची असते, कारण जेव्हा वितरणाची वेळ येते ना त्यावेळेस मला पण खूप लक्ष ठेवावं लागतं की वितरण सुरू झालं का, कारण तुम्हाला सांगायचं असतं ना. त्यामुळे तुमच्यापेक्षा जास्त काळजी तर मलाच आहे या वितरणाची आत्ता. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की तुम्हाला हप्ता आला की आनंद मला होत असतो. त्यामुळे बघा, आता सध्या तुम्हाला कोणीही सांगत असेल ऑगस्ट आणि जुलै 2 हप्ते येणार आहेत किंवा 2 हप्ते अकाउंटमध्ये जमा झाले, आत्ताच 3,000 आले, तर मी तुम्हाला सांगते सरकारकडून अशी कुठलीही खात्रीशीर माहिती अजून आलेली नाही की हे वितरण कधी होणार आहे. ह्याच्यामध्ये जुलैचंच वितरण होणार का मग ऑगस्टचं पण होणार, असं काहीही नाही. फक्त जुलैचा जो GR आहे तो प्रसिद्ध केला होता, तो आता तिथून डिलीट झालेला आहे. आता ते काहीतर तांत्रिक प्रक्रिया असेल, काही तर असेल म्हणून त्यांनी डिलीट केलाय. पण जरी GR डिलीट झाला असेल तरी हे वितरण होणार का, आता हे कसं आपल्याला कळणार? तर ज्यावेळेस ते वितरण होणार तेव्हा आपण समजू की चला GR डिलीट झाला तर झाला, पण आम्हाला वितरण झालेलं आहे, आपण असं समजू. पण आता या विषयावर कुठलीही खात्रीशीर माहिती आपल्याकडे अजून तरी आलेली नाही. त्यामुळं तुम्ही कुठेही घाबरू नका, कोणीही काळजी करू नका. बऱ्याच महिला कमेंट करतायत, ताई आमचा फॉर्म अपात्र झाला का हो, आम्हाला हप्ता मिळत नाही का? आता वितरण झालं म्हणून तरी आम्हाला हप्ता आला नाही. बघा, अजून कुठेही वितरण झालेलं नाही. मी हा व्हिडिओ 5:30 वाजता शूट केलाय, खास करून तुमच्या सर्वांच्या कमेंट येत आहेत ना म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केलाय. का तर बऱ्याच महिला विचारतायत काय झालं ताई, काय झालं ताई, आम्हाला हप्ता नाही आला. आता तुम्ही म्हणताल फक्त चॅनललाच कमेंट आहेत का? नाही, फेसबुकला आहेत, युट्यूबला आहेत, इन्स्टाला आहेत आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला सुद्धा बऱ्याच कमेंट. आणि बऱ्याच महिला फोन पण करतात. शक्यतो मी फोन उचलत नाही, कारण बघा मी सगळ्यांचे फोन नाही उचलू शकत. म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या अंतर्गत माहिती देत असते. त्यामुळे तुम्हाला आपल्या कुठल्याही सोशल मीडियाला फॉलो करावं लागेल. तुम्ही आपल्या चॅनलला शक्यतो फॉलो करा, सबस्क्राईब करा, का तर इथे आपल्याला लॉंग व्हिडिओ दिले जातात पूर्ण माहितीचे म्हणून. आलं का लक्षात? बाकी तुम्हाला सगळ्या अपडेट देत आहे. ज्या क्षणाला आपल्या जुलै महिन्याचं वितरण होणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, कारण वितरण सुरू झालं की सगळ्यात अगोदर आपल्यालाच माहिती मिळते. आलं का लक्षात? त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि जे लोक अफवा पसरवत आहेत त्यांनी एकदा विचार करा की आमच्या लाडक्या बहिणी या 1,500 रुपयाची खूप आतुरतेने वाट बघत असतात आणि जेव्हा त्यांना कळतं की वितरण सुरू झालं तेव्हा त्या धावपळ सुरू करतात. काय धावपळ सुरू करतात? कोणी अकाउंट चेक करेल, कोणी DBT चेक करेल, कोणी मैत्रिणीला फोन करेल, कोणी शेजारणीला फोन करेल, कोणी आपले अकाउंट चेक करतील, कोणी मला विचारतील, कोणी चॅनलवर कमेंट करतील, कोणी कुठल्या सोशल मीडियाला चेक करतील. तर हे सगळे अशी त्यांची धावपळ सुरू होते आणि त्यांना मग थोडंफार टेन्शन येतं. त्यांना असं टेन्शन येतं की बाबा आता आपल्याला हप्ता येतो का नाही, आपला फॉर्म अपात्र झाला बहुतेक, असं त्यांना वाटतं आणि मग त्यांना टेन्शन येत असतं. त्यामुळे प्लीज कोणीही अशा या योजनेच्या अंतर्गत, आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कोणीही अशा चुकीच्या कमेंट करू नका. कुठेतरी महिलांना त्रास होईल अशा कमेंट करू नका. मला त्रास देता कमेंट करून तेवढं पुरेसं आहे ना. आमच्या लाडक्या बहिणींना कुठं त्रास देताय? मला सवय झाली तुमच्या कमेंटची. आता मला नाही काय फरक पडत, कारण का मला जर पुढे काम करायचंय तर तुमच्या कमेंटला मला इग्नोर करावंच लागणार. आणि म्हणून मी कमेंटला तुमच्या इग्नोर करते. मी बघते सगळ्या कमेंट, मी वाचते पण सगळ्या कमेंट, पण मी रिप्लाय कुणालाच करत नाही. तुम्ही बघितलं असेल, मी कुठल्याही चुकीच्या कमेंटला आता रिप्लाय करत नाही आणि मी बोलत पण नाही. मी डायरेक्ट त्या व्यक्तीला ब्लॉक करते. आता असं ठरवलंय पहिल्यापासूनच. चुकीची कमेंट दिसली म्हणजे खूपच चुकीची की मला आरुतुर भाषा बोलण्यापर्यंत, तर मी लगेच त्याला ब्लॉक करून टाकते, ते कोणी पण असू दे. बरोबर ना? कारण माझं काम चांगलं आहे, त्यामुळे मी कशाला लोकांचं बोलणं खाऊ आणि माझी मानसिकता मी का खराब करू? बरोबर ना? तर आज बघा, अजून आपल्या जुलै महिन्याचं वितरण झालेलं नाही. जरी GR डिलीट झाला असेल तरी सुद्धा हे वितरण होतं का, किंवा फक्त जर वितरण सुरू झालं तर नक्कीच आपला व्हिडिओ येणार आहे. बाकी सरकारकडून कुठली अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. आज आपल्या मंत्रिमंडळाची बैठक होती. आता बैठकीमध्ये काय निर्णय झालाय, आता उद्या काही माहिती मिळते का ते बघूया. त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करते. आलं का लक्षात? अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. ही माहिती, खात्रीशीर माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत जरूर पोहोचू द्या. बाकी सगळे अपडेट तुम्हाला देत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.